श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. येत्या 9 ऑगस्टला रक्षाबंधन असणार आहे आणि या रक्षाबंधनच्या दिवशी आपण आपल्या भावाला सर्वच जण राखी हे बांधत असतात. पण आपण कोणत्या अशा देवतांना राखी बांधावी की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणारी सर्व संकटे, अडचणी, अडथळे हे दूर होतील. तसेच या देवतांना राखी का बांधावी, यामागचं महत्त्व काय आहे, तसेच उपाय कोणते करावे की ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये देखील सुख, शांती, समृद्धी येईल व आपल्या भावाचं देखील आयुष्य हे सुखकर होईल. आपल्यावरती कोणतंही संकट व विघ्ने येणार नाही. याच्याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन. या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावर राखी बांधते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचं प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वजांनी या नात्याला निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा वर्णन केले आहे. तसेच महाभारत या काळातही रक्षाबंधनचे अनन्यसाधारण महत्त्व हे अधोरेखित करण्यात आले आहे. बहीण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण लागत नाही तर सर्व महिलांच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते. तसेच बाह्य शत्रू आणि अंतर्विकारांवर आपला भाऊ विजय प्राप्त करू किंवा सुरक्षित राहू ही भावनाही त्यात असते. भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा भारतीय संस्कृतीमध्ये हा सण सर्व ठिकाणी साजरा केला जातो. यंदा श्रावण पौर्णिमा शुक्रवारी 8 ऑगस्टला दुपारी 2:12 सुरू होणार असून शनिवारी 9 ऑगस्टला दुपारी 1:24 समाप्त होणार आहे. तसेच 9 ऑगस्टला उत्तर रात्री 2:11 पंचक सुरू होत असल्यामुळे पौर्णिमा कालावधीत किंवा पंचक सुरू व्हायच्या आधीच रक्षाबंधन हे आपल्याला करायचं आहे. कारण की पंचक सुरू झाल्यावर कोणतंही शुभ काम हे केलं जात नाही, त्यामुळे अगोदरच रक्षाबंधन करायचं आहे. आता भद्रा काळामध्ये देखील राखी बांधत नाही, तसेच राहू काळामध्ये देखील राखी बांधत नाही. भद्राचे निवासस्थान पाताळात किंवा अगदी स्वर्गात असेल तर ती पृथ्वीवरील लोकांसाठी अशुभ नसते. तरीही या दरम्यान बहिणींनी भावाच्या मनगटावर राखी बांधणे टाळावे. काही कारणास्तव भद्रा काळात राखी बांधावी लागली तर प्रदोष काळात अमृत, शुभ आणि लाभाची वेळ पाहून राखी बांधता येते. पौराणिक आख्यायिकेनुसार भद्रा काळामध्ये लंकेचा राजा रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती, ज्यामुळे रावणाचा नाश झाला होता. म्हणून आपण देखील भद्रा काळामध्ये राखी ही बांधायची नाही. तर आता आपल्याला कोणत्या कोणत्या देवतांना राखी बांधायची आहे ते प्रथम बघूया. नंतर आपण राहू काळ व भद्रा काळ व्हिडिओच्या शेवटला जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून बघूया. आता सर्वात प्रथम आपण कोणत्या देवाला राखी बांधायची आहे. आता रक्षाबंधनासाठी एक ताट तयार करावं. मग त्यामध्ये राखी, निरंजन तसेच अक्षदा, कुंकू या सर्व गोष्टी आपण ठेवायच्या आहेत. ज्या काही ओवाळण्यासाठी वस्तू लागतात त्या सर्व आपण एका ताटामध्ये ठेवायच्या आहेत. आता आपल्याला प्रथम गणपती बाप्पाला राखी ही बांधायची आहे. गणपती प्रथम पूज्य देवता आहे. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्य करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते, म्हणून सर्वात आधी त्यांना राखी बांधली जाते. गणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी, मनसा देवी आणि ज्योती आहेत. मग अगदी मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही गणपती बाप्पाला राखी बांधू शकता. आपल्याला लाल रंगाची राखी ही गणपती बाप्पाला बांधायची आहे. मग आपण राखी बांधताना उजव्या हातावरती ही बांधायची आहे. शरीराची उजवी बाजू पवित्र असते आणि सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी ती महत्त्वाची आहे. म्हणूनच धार्मिक कार्यातील सर्व कामे उजव्या हाताने केली जातात. शरीराच्या उजव्या बाजूला नियंत्रण शक्ती देखील अधिक असते. उजव्या हाताला वर्तमान जीवनातील कर्माचा हात देखील मानला जातो. म्हणून उजव्या हाताने केलेले दान आणि धर्म ईश्वर स्वीकारतो असे म्हणतात. आध्यात्मिक कारणांबद्दल सांगायचे झाले तर मनगटावर राखी बांधल्याने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात. त्यामुळे आपल्या भावाच्या आपण उजव्या हातावरतीच राखी ही बांधायची आहे. आयुर्वेदानुसार मनगटावर राखी बांधल्याने वात, पित्त, कफ संतुलित होतात, ज्याचा आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो. त्याचबरोबर मनगटावर बांधलेल्या रक्षासूत्राच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो. राखी हे संरक्षणाच्या बंधनाचे प्रतिनिधित्व करत असल्याने एखाद्याला स्वतःमध्ये सामर्थ्यांचा संवाद साधता येतो. या वाढत्या आत्मविश्वासाबरोबर सकारात्मक विचारही वाढत असतो. आता आपण गणपती बाप्पाला राखी बांधल्यानंतर
तुम्ही ज्या पण गुरूंना मानतात त्या गुरूंना आपण राखी बांधायची आहे। मग श्री स्वामी समर्थ महाराज असतील, दत्त महाराज असतील किंवा भगवान विष्णू असतील, तुम्ही ज्या पण देवतांना मानतात, ज्या देवतांची तुम्ही रोज उपासना करतात, तर त्या देवतांना तुम्ही राखी ही बांधायची आहे। मग आपल्या गुरूंना जेव्हा आपण राखी बांधत असतो तेव्हा आपण पिवळ्या रंगाची राखी ही बांधायची आहे। तसेच त्यानंतर आपण भगवान शिव शंकरांना देखील राखी बांधायची आहे। रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो, म्हणून या दिवशी महादेवाला ही राखी आपण बांधलीच पाहिजे। तसेच लोकप्रिय परंपरेनुसार आसावरी देवी भगवान शिवांची बहीण होती, त्यामुळे आपण भगवान शिवशंकरांना राखी बांधत असताना निळ्या रंगाची राखी आपण त्यांना बांधायची आहे। त्यानंतर आपण राखी बांधायची आहे तर ती म्हणजे बाळकृष्णाला, कान्हाला। शिशुपाल वध करताना श्रीकृष्णाच्या हातातून रक्त वाहू लागलं तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीच्या पदरातून कापड फाडून कृष्णाच्या हातावर बांधलं होतं। या कार्याच्या बदल्यात श्रीकृष्णाने द्रौपदीला संकटावेळी रक्षा करण्याचे वचन दिलं होतं। असे देखील म्हटलं जातं की जेव्हा युधिष्ठिराने कृष्णाला विचारलं होतं की मी सर्व संकटांपासून कशा प्रकारे बाहेर पडू शकतो, तेव्हा कृष्णाने त्यांच्या सेनेच्या रक्षणासाठी राखीचा सण साजरा केला होता। तसेच श्रावण महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची पूजा करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे। मग आपण या दिवशी भगवान श्रीकृष्णांना हिरव्या रंगाची राखी देखील ही बांधायची आहे। आता प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच, तर आपल्याला बाळकृष्णाला हिरव्या रंगाची राखी ही बांधायची आहे। रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही आवर्जून बांधा। तसेच बाळकृष्णाला आपण नवीन वस्त्र देखील परिधान करायचे आहे। त्यानंतर आपण राखी बांधायची आहे तर ती म्हणजे हनुमानजींना। हनुमानजी शिवजी यांचे रुद्रावतार आहे। जेव्हा देव झोपी जातात तेव्हा शिव देखील काही काळासाठी झोप आणि ते रुद्रावतारात सृष्टीचे संचालन हे करत असतात, म्हणून श्रावण महिन्यात आपण हनुमानजींची विशेष रूपाने पूजा केली जाते। सर्व संकटांपासून वाचवण्यासाठी हनुमानाला राखी बांधली जाते। या दिवशी हनुमानाला राखी बांधल्याने मंगल दोष दूर होतो। या दिवशी हनुमानजींना लाल रंगाची राखी बांधली पाहिजे। बजरंगबलीला राखी बांधल्यानंतर आपल्या भाऊरायाला ओवाळून तुम्ही राखी बांधू शकता। या ज्या काही 5 देवता आहेत त्यांना आपण राखी बांधायची आहे। तसेच आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहेत त्यांना देखील आपण राखी बांधावी की ज्या वस्तू आपलं कायम संरक्षण करतात। ज्यामध्ये प्रथम म्हणजे आपण आपलं जे काही वाहन आहे, मग 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो, त्याला देखील राखी बांधायची आहे। तसेच आपण जे काही व्यवसाय करत असतो त्या ठिकाणी देखील आपण एक राखी बांधावी। मग जर तुमचं शिलाई मशीन असेल किंवा शिलाई मशीनला देखील आपण राखी बांधावी। आपल्या घरामध्ये जे काही पाळीव प्राणी आहे, मग मांजर असेल किंवा कुत्रा असेल, तर त्यांना देखील आपण रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधली पाहिजे। ज्या पण गोष्टी आपलं संरक्षण करतात त्यांना आपण रक्षाबंधनच्या दिवशी राखी ही बांधायची आहे। तसेच आपण ज्या काही देवता आहे त्या देवतांना आपण प्रथम राखी बांधावी। देवतांना राखी बांधून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल, तर ती तुम्ही देवतांपुढे व्यक्त करू शकता। तसेच आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती कोणतंही संकट येऊ नये यासाठी आपण देवतांकडे प्रार्थना देखील करायची आहे। यामुळे आपलं सदैव संरक्षण हे होत असतं। आणि या सर्व देवांना राखी बांधून झाल्यानंतरच आपण आपल्या भावाला राखी ही बांधायची आहे। तसेच आपण राखी बांधताना एक चूक करायची नाही, ते म्हणजे आपण लाल रंगाची राखी ही भावाला चुकूनही बांधायची नाही। आता लाल रंगाची राखी ही तर आपण बांधतच असतो, पण हे वर्ष हे मंगळाचं वर्ष आहे, त्यामुळे लाल रंगाची राखी भावाला बांधायची नाही। तुम्ही नारंगी रंगाची बांधू शकता। तसेच काळ्या रंगाची राखी देखील आपण चुकूनही बांधायची नाही। तसेच कोणत्याही देवतेला आपण काळ्या रंगाची राखी ही बांधायची नाही। तसेच आपल्या भावाच्या मनगटावर देखील आपण काळ्या रंगाची राखी ही बांधू नये। काळ्या रंगाचे वस्त्र देखील या दिवशी परिधान करायचे नाही। जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो। त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण काळ्या रंगाची साडी असेल किंवा ड्रेस असेल तर तो आपण चुकूनही परिधान करायचा नाही। आता या दिवशी आपण भद्रा काळामध्ये राखी बांधायची नाही। तर भद्रा काळ म्हणजे नक्की कोणता आहे? भद्रा काळ हा अशुभ मानला जातो आणि यंदा 2025 मध्ये 8 ऑगस्ट दुपारी 2:12 पासून ते 9 ऑगस्टला सकाळी 1:52 हा भद्रा काळ असणार आहे। आणि 9 ऑगस्टला सूर्योदयापूर्वी भद्रा काळ संपेल, त्यामुळे दिवसभर राखी बांधणे शुभ आहे। पण आपल्याला अगदी पौर्णिमा संपायच्या अगोदर म्हणजे दुपारी 1:24 अगोदर शनिवारी भावाला राखी बांधायची आहे।
आता यामध्ये देखील आपल्याला राहू काळ पाळणे गरजेचे आहे। पंचांगानुसार राहू काळचा काळ अत्यंत अशुभ मानला जातो आणि या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये। 9 ऑगस्टला राहू काळ हा सकाळी 9:07 ते 10:47 पर्यंत असेल। मग या 1.5 ते 2 तासाच्या दरम्यान आपण भावाला राखी चुकूनही बांधायची नाही, हे 2 तास वगळायचे आहे। आणि मग शुभ मुहूर्त कोणता? राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त हा शनिवारी सकाळी 5:47 ते दुपारी 1:24 पर्यंत असणार आहे। मग या काळामध्ये जो राहू काळ आहे तर तो राहू काळ सोडून म्हणजेच 9:07 ते 10:47 या काळामध्ये आपल्याला राखी बांधता येणार नाही। मग इतर काळामध्ये तुम्ही अगदी 5:47 ते दुपारी 1:24 पर्यंत या वेळेमध्ये तुम्ही राखी बांधू शकता। फक्त आपल्याला राहू काळ आणि भद्रा काळ टाळायचा आहे। भद्रा काळ हा अगोदरच्या दिवशी आहे, त्यामुळे आपल्याला तो पाळण्याची गरज नाही। फक्त आपण शनिवारी सकाळी या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा। धन्यवाद।